नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या टॉप 10 या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. पाहूया टॉप 10 न्यूज. भारत आणि पाकिस्तानच्या तणावादरम्यान पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह 1 क्षेपणास्त्राद्वारे पाककडून हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलाय. मात्र हरियाणातल्या सिरसामध्येच पाकिस्तानचे क्षेपणास्त्र पाडण्यात आलेत. तर पहाटेपासून जम्मू एअरबेस, उधमपूर एअरबेस, पठाणकोट एअरबेस, श्रीनगर एअरबेस आणि बियास एअरबेसवर पाककडून हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळते. भारत पाकिस्तानला सर्व बाजूंनी घेरत असताना आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात IMF ने पाकिस्तानला 8,500 कोटींचं कर्ज देण्यास मान्यता दिली आहे. मात्र पाकिस्तान या निधीचा वापर दहशतवादी कारवायांना पाठिंबा देण्यासाठी करत असल्याची घोषणा भारताकडून करण्यात आली आहे आणि याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानला कर्ज देण्यास भारताने विरोध केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 20 मार्च रोजी झालेल्या बैठकीत देण्यात आलेल्या निदर्शनास अनुसरून राज्यात सद्यस्थितीत राबविण्यात येणाऱ्या सर्वसमावेशक पीक विमा योजनेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार शेतकऱ्यांकडून खरीपासाठी 2%, रब्बीसाठी 1.5% व नगदी पिकांना 5% असा शेतकरी हिस्सा घेतला जाणार आहे आणि उर्वरित पीक हप्ता केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे. भारताने कधीही अतिरेकी चळवळींना प्रोत्साहन दिलेलं नाहीये. पाकिस्तानने केलेल्या आगळीकीमुळे युद्धजन्य परिस्थिती ओढवली आहे आणि अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेत पाकिस्तानी सरकारचे प्रतिनिधी उपस्थित होतात. त्यामुळेच आपल्याला काय घडलंय हे कळू शकतं. म्हणून आज आपण सरकारच्या पाठीशी शांततेचा पुरस्कार करणारे लोक ठामपणे उभे आहोत, असं प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील काही आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहेत. तसेच पवार कुटुंब एकत्र येणार असल्याची देखील चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. यावर आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय की शरद पवार साहेबांनी आम्हाला कुठल्याही सूचना दिलेल्या नाहीयेत, तसेच कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाहीये, तर पक्षाकडून बैठक घेण्यात आली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर सुरू असलेली चर्चा ही केवळ चर्चाच आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलंय. राज्य परिवहन मार्ग महामंडळ दरवर्षी 5,000 याप्रमाणे पुढील 5 वर्षात 25,000 बसेस घेणार आहेत. पुढील वर्षांपासून 20,000 बस या पर्यावरण पूरक अशा CNG व LNG यांसारख्या डिझेल इंधनाबरोबर हायब्रिड केलेल्या असणार आहेत. तर डिझेल इंधनाचा वापर केवळ आपत्कालीन परिस्थितीतच केला जाणार आहे, जेणेकरून बस प्रवाशांची गैरसोय होणार नाहीये, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी साई मंदिराची सुरक्षा यंत्रणाही वाढवण्यात आली आहे. मंदिर परिसरात प्रवेश करताना प्रवेशद्वारावर हारफूल व पाकिटांची स्कॅनिंग मशीनद्वारे तपासणी करण्यात येते. तर गरज भासल्यास अतिरिक्त बंदोबस्त मागवणार असल्याची माहितीही साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे. व्हॅटिकनमध्ये झालेल्या पोप कॉन्क्लेव्हच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे काल नवीन पोपची निवड करण्यात आली आहे. 69 वर्षीय रॉबर्ट फ्रान्सिस प्रिव्होस्ट यांची नवीन पोप म्हणून निवड करण्यात आली आहे. पोप बनणारे ते अमेरिकेतील पहिले कार्डिनल आहेत. पुण्यात राहणाऱ्या एका तरुणीने चक्क पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्यात आणि सोशल मीडियावर पाकिस्तानच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याची तक्रारही पुणे शहरातील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी या तरुणीला अटक केली आहे. तर ही तरुणी पुण्यातील ज्या कॉलेजमध्ये शिकत होती त्या कॉलेजने तरुणीवर निलंबनाची कारवाई केली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता रोहित शर्मानंतर विराट कोहलीने देखील कसोटीतून निवृत्ती घेणार असल्याचं समजतंय. तर विराट कोहलीने याबाबत BCCI ला कळवल्याची माहिती दिली आहे. मात्र BCCI कडून निवृत्तीचा फेरविचार करण्याची विनंती विराट कोहलीला करण्यात आली आहे. या बातमीसह टॉप 10 बातमीपत्र तिथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.